नमस्कार. जय गुरु मंडळी. सर्वांचं सोशल ॲक्टिव्हिटी GD या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण ग्रामगीता जीवन विकास परीक्षा याबाबत माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मागच्या काही जे पेपर झालेले आहेत यामध्ये प्रवेश परीक्षा, त्यानंतर परिचय परीक्षा, तर त्यामधले काही प्रश्न आहे मी तुम्हाला पाठवणार होतो. या मागच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट आल्या होत्या की आम्हाला काही प्रश्न उत्तरं कसे असतात त्यात कळवा. आता या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न दाखवतो. तर हे परिचय परीक्षेचे प्रश्न आहेत. तर सर्वांनी काळजीपूर्वक हे प्रश्न बघा कशा पद्धतीने यामध्ये प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये पाहू शकता तुम्ही की ग्रामगीतेच्या सोबतच यामध्ये ग्रामगीता ही परिपूर्ण आणि सर्व धर्म समभाव असा एक ग्रंथ आहे. तर यामध्ये तुम्हाला दिसेल प्रश्नामध्ये की जैन धर्माचे प्रवर्तक कोण, राष्ट्रसंत कोणाच्या आज्ञेने स्वकाव्य गाऊ लागले, त्याच्यानंतर राष्ट्रसंतांची कर्मभूमी कोणती, असे सर्व प्रश्न आहेत. तर हे आता आपल्याला कुठून मिळेल, तर यासाठी परीक्षेची जे पुस्तिका असतात त्यामध्ये आपला अभ्यास दिलेला असतो तो तर आहेच, त्याचसोबत तुम्ही इतरसुद्धा पुस्तकं ग्रंथ अभ्यासू शकता महाराजांनी लिहिलेले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की रिकाम्या जागा त्या भरायच्या आहेत. पुढील प्रत्येक विधानाखाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता पहिल्या याच्यात विविध अभयारण्यात राहून वंदनीय राष्ट्रसंतांनी रिकामी जागा पूर्ण केली. आता त्यामध्ये योग्य पर्याय लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा रिकामी जागा आहे, रिकामी जागांनी अमेरिकेतील विश्वधर्म परिषदेत भाषण केले. त्याच्यानंतर श्री गुरुदेवाचे आसन रिकामी जागा होय. तर आता हे सर्व जे प्रश्न असतात तर हे प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर ही सर्व जे काही परीक्षा होत असते या परीक्षेमध्ये आपण सहभाग का बरं घेतो की आपल्याला या निमित्ताने वंदनीय महाराजांचे जे काही काव्य आहे, ग्रंथ आहे, त्यांनी लिहिलेले साहित्य आहे, हे साहित्य आपल्याला समजावं, कळावं, आपण ते सर्व आचरणामध्ये आणावं, यासाठी म्हणून ही सगळी परीक्षा आपण परीक्षेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, व्यावसायिक असतील, जो कोणी यामध्ये एक छंद आवड म्हणून किंवा एक अभ्यास म्हणून पाहत असेल अशा सर्वांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. आता या परीक्षेला बसताना आपला एक असा विशेष फायदा की आपल्याला एक अभ्यासाची आवड निर्माण होते. दुसरं एक जिज्ञासा वृत्ती तयार होते आणि या जिज्ञासा वृत्तीतून आपण महाराजांनी त्यांच्या जन्मापासून तर मरेपर्यंत जे काही ग्रंथसंपदा लिहून ठेवलेली आहे ही ग्रंथसंपदा आपल्याला अभ्यासाला मिळते आणि सोबतच आपण ते स्वतः आचरणामध्ये आणून आपण आपल्या कुटुंबाचा, आपला वैयक्तिक दिनचर्या, आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल याच्याकडे आपण बघू लागतो आणि आपण कुठलीही मनामध्ये स्वार्थ भावना न ठेवता आपण आपल्या गावाच्या विकासासाठी जे काही मेहनत यातून घेत आहोत तर याचा सगळा अभ्यास आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून कळतो. आता रिकाम्या जागेनंतर तुम्ही बघा एकदम म्हणजे हा जो पेपर आहे हा लहान मुलांच्या हिशोबानं, शाळकरी मुलांच्या हिशोबाने हा पेपर तयार केलेला आहे. म्हणून यामध्ये थोडक्यात प्रश्नाची उत्तरं, त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा, आता यामध्ये जोड्या लावा, ठीक आहे, त्याच्यानंतर चुक्की बरोबर, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात.
ह्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका आपण 2-3 प्रश्नपत्रिका जर बघितल्या मागच्या वर्षातल्या, तर आपण पुढच्या वर्षीच्या जे काही पेपर होणार त्यामध्ये आपण सहज समजू शकतो की आपल्याला कोणत्या पातळीवरचे प्रश्न आपल्याला विचारतात. आता यातले काही जर समजा आपण रोज प्रार्थनेमध्ये जर जात असाल, सामुदायिक प्रार्थनेमध्ये, सकाळी ध्यानामध्ये जात असाल, तुम्ही भजन मालिकेमध्ये सहभागी होत असाल वंदनीय महाराजांच्या, तर आपल्याला जर भजन माहीत असेल, पाठ असेल, ओव्या माहीत असेल, तर आपण साहजिकच आहे हा पेपर सहज सोडू शकतो. यासाठी महाराजांनी लिहिलेली मराठीतून हिंदीतून जे काही भजनं आहे ते पण आपण म्हटली पाहिजे, शिकलो पाहिजे. सुविचारमाला जो पुस्तक आहे त्या सुविचारमाला असलेलं पुस्तक ते आपण वाचलं पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला सुविचारातून आपल्याला खूप माहिती आणि महत्त्वाची माहिती मिळते. आता बघा, यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा म्हणून दिलं आहे सुविचार मालिकेच्या पुस्तिकेतून. त्याच्यानंतर हे जे थोडक्यात प्रश्न विचारले आहेत हे ओवीच्या माध्यमातूनच आपल्याला माहीत पडते आणि ते आपण थोडक्यात लिहू शकतो. त्याच्यानंतर खालील जनवचने पूर्ण करा असं प्रश्न दिला आहे. तर जे काही महाराजांनी जे काही वचनं लिहिलेले आहेत ते जर आपल्याला माहीत असेल तर आपण ते इथे लिहू शकतो. म्हणजे बघा, हिंदीमध्ये यामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे ते आपण इथे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 6मध्ये आणि दुसरं एक ब सुद्धा आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की जे प्रातःध्यान आहे ते त्यानुसार आपल्याला यामध्ये माहिती लिहायची आहे. आणि हे जे काही प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी वेगळी प्रश्नपत्रिका देणार आहोत. त्याचसोबत ग्रामगीताचार्य या परीक्षेसाठी जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, काय सिलेबस राहते याबद्दलसुद्धा मी माहिती देणार आहोत. आता मागच्या काही व्हिडिओनंतर कामाच्या व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो, पण आता मी पुढे यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. सोबत यामध्ये तुम्ही पाहू शकता गट अ, गट ब, ध्यान व अनुताप विषयावरील अभंग पूर्ण करा. आता हे अभंग आहे सगळे. तर आपल्याला जवळपास जर 10 मराठी भजनं, 10 हिंदी भजनं, 10 अभंग, 10 सुविचार, 10 वचनं असे जर पाठ राहिले तर आपण सहज ग्रामगीताचार्य परीक्षेपर्यंत पोहोचू शकतो. आपण हे जे परिचय परीक्षेचं प्रश्नपत्रिका पाहत आहोत यामध्ये छान म्हणजे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नाची उत्तर आपण सहज लिहू शकतो. आता ग्रामगीतेतील ओव्या आहे, जर आपण प्रत्येक अध्यायातील महत्त्वाच्या 5-5 ओव्या जर पाठ केल्या तर जवळपास आपल्याकडे भरपूर अशी ग्रंथसंपदा तयार होईल जे महाराजांनी सांगितलेली आहे आणि आपण याचा उपयोग स्वतःसाठी आपल्या दिनचर्येमध्ये करू शकतो. तसं आता भजनातील कडवे पूर्ण करा प्रश्न 10वा. तर अशा पद्धतीनं आपल्याला भजनातील काही ओव्यासुद्धा यामध्ये विचारतात. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकातील भजनांच्या आधारे खालील प्रश्नांची केवळ उत्तरे लिहा. तर हे सगळं आपण यामध्ये पाहत आहोत. तर महाराजांनी जे काही अफाट अशी ग्रंथसंपदा आपल्यासाठी सर्वांसाठी लिहून दिली आहे, समाजासाठी खुली करून दिली आहे, तर ही सर्व आचरणासाठी आणि आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आहे. आणि ही आजच्या काळाची संजीवनी बुटी आहे ग्रामगीता. तर याचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या गावाच्या, आपल्या देशाच्या विकासासाठी आपण उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेक्स्ट पेपर म्हणजे कसा असतो सेकंड. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपण शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.